एखाद्या शहराला अतिरेक्यांचं केंद्रस्थान म्हटलं तर तो फक्त आरोप असतो का, की त्यामागे काही गंभीर माहिती दडलेली असते? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगावबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण तापलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मालेगाव हे अतिरेक्यांचे आणि बांगलादेशी घुसखोरांचं केंद्रस्थान बनत चाललं आहे आणि हे विधान केवळ राजकीय नाही तर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आहे. कारण एखाद्या शहराची ओळख एका वाक्यात बदलू शकते. सोमय्या यांनी आरोप केला आहे की शहरात बोगस कागदपत्रे विशेषतः जन्मदाखले मोठ्या प्रमाणात तयार केले जात आहेत. त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे हे प्रकरण लगेच चर्चेत आले. भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून सोमय्या यांची प्रतिमा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्याची आहे. याआधीही त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये पुरावे सादर करून चौकशीची मागणी केली आणि त्यामुळे त्यांच्या विधानाकडे आता काही जण गंभीर इशारा म्हणून पाहत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांनी या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा विधानांमुळे शहराची प्रतिमा मलिन होते आणि समाजात तणाव वाढू शकतो. मालेगाव हे पॉवरलूम उद्योगासाठी ओळखले जाणारे शहर आहे. हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह या उद्योगांवर अवलंबून आहे. त्यामुळे अतिरेक्यांचे केंद्रस्थान अशी ओळख दिल्याने आर्थिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात. येथे दोन प्रश्न उभे राहतात. पहिला, जर खरोखरच बोगस कागदपत्रे किंवा घुसखोरीचे प्रकार होत असतील तर त्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक नाही का? दुसरा, एखाद्या शहराबद्दल असे विधान करताना पुरावे आणि अधिकृत माहिती कितपत स्पष्ट आहे? राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत, पण जेव्हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी किंवा घुसखोरीसारख्या गंभीर मुद्द्यांशी जोडला जातो तेव्हा प्रत्येक शब्दाचे वजन वाढते. अशावेळी प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरते. या प्रकरणात पुढे काय घडेल? तपास होईल का? पुरावे समोर येतील का? की हे प्रकरण फक्त राजकीय वाद म्हणूनच राहील? सध्या तरी या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. सोशल मीडियावर मतं आणि मतांतरे दिसत आहेत. काही जण सोमय्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत तर काही जण हे विधान अतिरेकी आणि विभाजन करणारे असल्याचं म्हणत आहेत. लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारणे आणि आरोपांची चौकशी मागणे हा अधिकार आहे, पण त्याचवेळी सामाजिक सलोखा टिकवणे ही जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयाकडे भावनिक न होता तथ्य आणि अधिकृत माहितीच्या आधारे पाहणे गरजेचे ठरेल. आता सगळ्यांची नजर प्रशासनाच्या पुढील पावलांवर आहे. सत्य काय आहे हे तपास आणि अधिकृत कागदपत्रे स्पष्ट करू शकतील. हा मुद्दा इथेच थांबणार की पुढे आणखी मोठा वाद निर्माण करणार हे येणारा काळ सांगेल. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम तसेच यूट्यूबला देखील फॉलो करा. महाराष्ट्र अपडेट्स ऐकत रहा, पाहत रहा.